महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार आहेत आदरणीय शरद पवार साहेब। काम हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालना, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवू चला। शरद पवार साहेबांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्रत अंगीकारून एक सच्चा कार्यकर्ता हडपसर मध्ये काम करतो आहे। राष्ट्रवादी पुन्हा साथ हक्काची माझ्या बळीराजाला, शरद पवार पुन्हा जनतेच्या हितासाठी तो अहोरात्र धडपडतो आहे। राष्ट्रवादी पुन्हा हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी तो सदैव तत्पर आहे। हाथों से तू बदल दे अपनी लकीरें। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेबांचा लोकसेवेचा वारसा हडपसर मध्ये तो अखंड जपतो आहे। नेता नव्हे कार्यकर्ता म्हणून मागील 3 दशकांपासून तो अव्याहत काम करतोय। तो कार्यकर्ता म्हणजेच प्रशांत सुदामराव जगताप, सर्वसामान्यांमधील एक असामान्य नेतृत्व। नमस्कार, मी प्रशांत जगताप, माजी महापौर पुणे। मी यावर्षीची निवडणूक लढतोय 213 हडपसर विधानसभा मतदारसंघ, अर्थात आपला मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये माझा जन्म झाला, माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात झाली, ज्या मतदारसंघाने मला PMTचा सदस्य, त्याच्यानंतर नगरसेवक, त्याच्यानंतर पुण्याचा महापौर, नंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याच्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचा अध्यक्ष आणि आता हडपसर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार असा एकूणच राजकीय प्रवास करण्यासाठी पाठबळ दिलं, तोच हा हडपसर विधानसभा मतदारसंघ। आणि या सगळ्या पाठबळावर मी ही निवडणूक लढतोय। निवडणूक लढवण्याची खूप सारी कारणं आहेत, पण 2 प्रमुख कारणं आहेत की ज्यांना आपण 40-45 वर्ष नगरसेवकपद, आमदारकी आणि खासदारकी दिली, त्यांनी हडपसरचा प्रश्न सोडवला का? हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य केलं का? हा प्रश्न या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडतो। आणि मला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मुंडवा, केशवनगर, मांजरी ते कोंडवा खुर्द, कोंडवा बुद्रुक, हडपसर गाव, सातावाडी, गोंधळे नगर किंवा कात्रज गावातल्या नागरिकांना हा प्रश्न निश्चित सातावेल की आपण ज्या वेळेस पुणे महानगरपालिकेत समावेश झालो, हडपसर मुंडव्यातल्या नागरिकांना तर 74 वर्ष झालेत, कात्रज परिसरातल्या नागरिकांना तब्बल 27 वर्ष झालेत। मग आपला पाण्याचा प्रश्न सोडवला गेला का नाही? आजही पाणी टंचाई आहे। तो प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला प्रशांत जगताप हवा आहे की ज्यांना ऑलरेडी संधी दिली ते हवेत। हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू। मतदार राजा, आता हीच वेळ आहे अशा सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची। हीच वेळ आहे प्रशांत जगतापांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवण्याची। पेटूनी राव भार वादळ वाऱ्यातील पडू दे ठिणगी, लागू दे बनवा आई चरून फेड तू। एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रशांत जगताप यांनी सामाजिक बांधिलकीची भावना जपत सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं। प्रत्येकाला ते भेटतात, कुठल्याही छोटं मोठं कार्यक्रमाचं सुखदुःखामध्ये येणारे आमचे प्रशांतदादा जगताप आहेत, ते उमेदवार आम्हाला लाभले, ते खरोखर अत्यंत चांगले। एक सर्वसामान्यांमधला कार्यकर्ता म्हणून काम करत असताना 1999 साली आदरणीय शरद पवार साहेबांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली। राष्ट्रवादीचे विचार, शरद पवारांचं मार्गदर्शन आणि लोकसेवेचं व्रत अंगीकारून मागील 3 दशकांपासून प्रशांत जगताप यांनी सामाजिक कार्याचा हा यज्ञ अखंड चालू ठेवलेला आहे। गरीब वस्तीला काय लागतं, पाणी, नळ, संडास, बाथरूम हे सगळं केलं ना त्यांनी। SRP मध्ये खूप कामं केली त्यांनी, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे सगळे। आणि सभागृहामध्ये महानगरपालिकेमध्ये चांगले काम केलेलं आहे। मग उमेदवार कसा पाहिजे? उमेदवार काय
दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे. आपण एक बोट करू, 4 बोट आपल्याकडे असतात. मी ते करणार नाही. एकच बोट आमचं या ठिकाणी सगळ्यांना दाखवू. प्रशांत जगताप हा योग्य उमेदवार आहे, कार्यक्षम आहे आणि आजच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं असेल तर योग्य उमेदवार महाआघाडीने दिला. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची मन. प्रशांत जगताप यांचं कुशल संघटन, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टीचे नेतृत्व गुण आणि जनसामान्यांच्या हितासाठी असणारी त्यांची तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी सोपवली. हडपसर विधानसभा मतदारसंघातला एकूणच पाणी टंचाईचा प्रश्न आणि प्रशांत जगताप या संदर्भात लोकांनी प्रशांत जगतापवर का विश्वास ठेवा, त्याचं कारण आहे 2016 ते 17 या काळामध्ये ज्या प्रशांत जगतापनी पुणे शहराचं महापौरपद भूषवलं, ज्या प्रशांत जगतापच्या काळामध्ये 24/7 ही पाणी योजनेच्या संदर्भातली मुहूर्तमेढ रोवली गेली, ज्या प्रशांत जगतापच्या महापौरपदाच्या काळामध्ये भामा एसकड हा जो काही त्या धरणामधला पाण्याचा एकूणच जो काही नाही का साठवण होती ती वडगाव शिरीपर्यंत आली. ते भामा एसखेड जर प्रशांत जगताप महापौरपदाच्या काळामध्ये प्रोसीड करू शकतो किंवा पुढे निघू शकतो, तर प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना 24/7 24 तास पाणी मिळवण्यासाठी कटिबद्ध असेल, तो निश्चित उद्याच्या राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडेल, हा विश्वास मी या निमित्ताने देऊ इच्छितो. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट. पक्षाचे शहर सरचिटणीस ते शहराध्यक्ष अशी विविध पद त्यांनी भूषवली. गाडून टाक भीती. त्याचसोबत PMT सदस्य, PMPML संचालक या महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी काम केलं. प्रशांतदादा आमदारकीसाठी उभे राहिलेले आहेत. त्यांचं थोडक्यात कार्य सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. ज्या भागातून विद्यार्थ्यांना पायी यावं लागत होतं त्या भागातून या विद्यार्थ्यांना पूर्णपणे बसची व्यवस्था शाळेच्या दरवाजापर्यंत केली होती. आणि तो क्षण म्हणजे शाळेच्या दृष्टीनं अगदी दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तो बसचा क्षण हा अत्यंत मौलिक आणि आनंदाचा वाटतो. झोपून आशा चालक धातू गाडून टाक भीती. जनतेनंही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुणे महानगरपालिकेत आपला प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवलं. हडपसर विधानसभा मतदारसंघातली वाहतूक कोंडी आणि प्रशांत जगताप होय, या प्रशांत जगतापला हडपसरमधल्या किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी मतदारांनी का संधी द्यावी. हडपसरची वाहतूक कोंडी दूर करायची असेल तर प्रशांत जगतापचा इतिहास नक्कीच तपासावा लागेल. सासवडकडे जाणारा हडपसर फ्लायओव्हरचा एक भाग असेल किंवा लुलानगरचा फ्लायओव्हर असेल, हे प्रशांत जगतापच्या महापौरपदाच्या काळात म्हणजे कामही सुरू होऊ शकलं आणि उद्घाटन होऊ शकलं किंवा लोकार्पण होऊ शकलं. त्यामुळं हे उद्याच्या काळामध्ये नवीन फ्लायओव्हर्स, अंडरपास याच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघातील जर वाहतूक सोडायची असेल तर हडपसरमधल्या नागरिकांनी प्रशांत जगतापच्या पाठीशी उभं राहावं, ही या निमित्ताने मला त्यांना नका विनंती करायची. नगरसेवक आणि पुण्याचे महापौर या पदांवर काम करताना प्रशांत जगताप यांनी जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आणि पुणे शहरात विकासाचे अनेक आदर्श निर्माण केले. प्रशांत जगताप यांनी पवार साहेबांच्या मदतीने खूप चांगले काम केलेले आहे. पुणे शहरामध्ये हडपसर भागात खूप चांगले काम त्यांचे आहे. अर्धी रात्री गेले तरी कामाला नाही म्हणणारी व्यक्ती नाही आहे. प्रत्येक व्यक्ति के दिल में प्रशांत जी दादा का नाम है. आले तूफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. पुणे शहराची भारतातील एक महत्त्वाची स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करण्याचा पाया महापौर म्हणून प्रशांत जगताप यांनीच रचला. लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. आज ज्या पद्धतीने हडपसर मतदारसंघातल्या तरुणांची बेरोजगारांची संख्या वाढते ती सोडवायची असेल तर प्रशांत जगताप अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी विश्वास ठेवावा, ही नम्रतेची विनंती मी त्यांना करू इच्छितो. त्याचं कारण आहे की या ठिकाणी ज्या शरद पवार साहेबांनी चाकण MIDC आणली, रांजणगाव MIDC आणली, ज्यांनी एका ठिकाणी इन्फोटेक पार्क आणले, हिंजवडीसारखे नाही का किंवा खराडी आणि नाही का मगरपट्ट्यासारखे इन्फोटेक पार्क आणले, ज्यांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला, तेच पवारसाहेब हडपसरच्या जनतेला विश्वास देऊ इच्छित आहेत
या हडपसरमध्ये मोठाले प्रकल्प येतील. जे प्रकल्प या राज्यातून बाहेर गेले त्या प्रकल्पांपेक्षा मोठे प्रकल्प हे पुण्याच्या हडपसरच्या वाट्याला येतील. हडपसरमध्ये नवीन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि हडपसरमधली जी सर्वसामान्य जनता आहे, जी आपल्या तरुण मुलाच्या किंवा मुलीच्या नोकरीच्या शोधार्थ आहे, व्यवसायाच्या शोधार्थ आहेत, त्यांना दिलासा देण्याचं कामसुद्धा प्रशांत जगतापच्या उद्याच्या आमदारकीच्या निवडीनंतर होईल, हा विश्वास या निमित्ताने मला द्यायचा. PMPMLचं संचालक पद भूषवताना शेवाळवाडी, अप्पर इंदिरानगर, कात्रज, भेकराई नगर इथे डेपोंची निर्मिती करून PMTचं सक्षमीकरण केलं. पुण्याचा अभिमान ठरलेला पुणे मेट्रो प्रकल्प प्रशांत जगताप यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळातच सुरू झाला. इतर कोणीही कितीही मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया प्रशांत जगताप यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळातच रचला गेला, हे विसरून चालणार नाही. या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर इथं फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या आहे. गेली 15 वर्षामध्ये 3 आमदार या ठिकाणी होऊन गेले, परंतु हडपसर हा एक नवनिर्वाचित भाग आहे की ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि या भागातील आमदारांनी मला वाटतं की या विषयावरती कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेलं दिसून येत नाही. त्यामुळे आज या समस्येवरती जर तोडगा काढायचा असेल, मार्ग काढायचा असेल तर प्रशांतदादांसारखा एक ज्यांनी शहराचं नेतृत्व केलं, पुणे शहराचं नेतृत्व केलं, अशा प्रकारचा आमदार जर या विधानसभा मतदारसंघाला झाला तर मला वाटतं नक्कीच या भागातील वाहतुकीची समस्या असेल, या भागातील पाण्याची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, अजून गुन्हेगारी असेल, ही सगळी जर आपल्याला संपवायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांतदादा जगताप यांच्या नावासमोरील जे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे, याच्यासमोरचं बटन दाबा आणि एक आपल्या भागातलं एक सक्षम नेतृत्व हे विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दादांच्या स्वरूपात आपण पाठवताल याची मला पूर्ण खात्री आहे. हडपसर येथील सासवडकडे जाणारा पूल निर्माण करून, लुल्ला नगर येथील फ्लायओव्हर बांधून, इंजिनिअरिंग कॉलेज येथील फ्लायओव्हर बांधून त्यांनी अनेक वर्षांचा वाहतूक प्रश्न मार्गी लावला. महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, मा जिजाऊ, बहुजन नायिका अहिल्याबाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या विचाराचे आणि यांचेच राज्य आहे. तरीसुद्धा राज्यामध्ये महायुतीचे नेते सतत वादग्रस्त विधाने, जाती जाती तेढ निर्माण करणारी विधाने राज्यामध्ये करत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार आलंच पाहिजे आणि याच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांत जगताप हे सतत विकासासाठी हडपसरच्या झटत असतात. त्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी पेट्या खरात पक्षातर्फे आम्ही आवाहन करत आहे की त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. खडकवासला जॅकवेल शहराला 24/7 पाणी पुरवठा यंत्रणा उभी करण्यासाठी नवीन टाक्यांची उभारणी करून शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवला. SRA PMRDAचं नेतृत्व करताना जनसामान्यांच्या हिताचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. अगर आपको डेवलपमेंट चाहिए, अगर आपको एक नई सोच चाहिए, अगर आपको बदलाव चाहिए तो मैं चाहूँगा कि आप आपका वोट प्रशांत दादा जगताप को दीजिए. ये लोगों के लिए अच्छे आदमी है. मैं तो उनको पहचानता भी नहीं था, पर उन्होंने मेरे किसी ने पहचान करा कि उनको मेरे साथ में वो केम हॉस्पिटल में आए थे और वक्त भी दिए थे. ऐसे लोगों को इलेक्शन के अंदर ऐसे लोगों को जिता के लाना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अधिकृत उमेदवार प्रशांतदादा जगताप यांनाच मी मत देणार आहे. हडपसरचा एकच वादा, प्रशांतदादा प्रशांतदादा. असंख्य सन्माननीय पदांवर काम करूनही प्रशांत जगताप यांच्या रक्तात भिनलेला एक सच्चा कार्यकर्ता सदैव लोकसेवेसाठी तत्पर असतो. म्हणूनच जनसामान्यांच्या हक्कांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनांचं नेतृत्व त्यांनी केलं. आजही हा सच्चा कार्यकर्ता तुमच्या आमच्या हितासाठी लढतोय. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तो अविरत संघर्ष करतोय. आता गरज आहे ती आपण सर्वांनी प्रशांत जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची. एकच वादा प्रशांत दादा, एकच वादा
प्रशांतदादा. माझं मत विकासाला प्रशांतदादा जगताप यांना. हडपसरच्या विकासासाठी माझं मत प्रशांतदादाला. माझं मत प्रशांतदादा. आमचं मत प्रशांतदादांना. सर्व अडचणीवर एकच उपाय प्रशांतदादा. ये आदमी अच्छा है, ये काम करने वाला आदमी है, इतना हमारे को मालूम है. रामकृष्ण हरी वाजव तुतारी आणि आम्ही पळू जातोय दादासाठी. विकासाचा एकच वादा खंबीर आहे प्रशांतदादा. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, एकच वादा प्रशांतदादा. आपलं अमूल्य मत प्रशांत जगताप यांनाच देण्याची. मतदार बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनाच प्रचंड बहुमतानं विजयी करा. मी पहिल्यांदा माझं मतदान करणार आहे आणि हडपसर विधानसभेतून प्रशांतदादा जगताप हे बहुमतीने विजय होणार याच्यात काहीच शंका नाही. लोकशाहीचा तू कणा, ध्यास प्रगतीचा धरला पुन्हा. हाती महाराष्ट्र आहे तुझ्या, तू मतदार राजा खरा. काम हातास तरुणाईला, उद्योगाला दिली चालना. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवू चला. उठवा तागडा, वेळ आली पुन्हा, सळसळू दे नवी चेतना. गावा शहरात घुमली गर्जना, राष्ट्रवादी पुन्हा. साथ हक्काची माझ्या बळीराजाला, शरद पवार पुन्हा. एक विश्वास आला महाराष्ट्राला, राष्ट्रवादी पुन्हा. मान सन्मान आया बहिणीला, राष्ट्रवादी पुन्हा.